परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी दिली श्री दत्त साखर कारखाना आणि शारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट. महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये प्रशिक्षणार्थींनी केले शारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर व वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत परीक्षाविधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये विविध क्षेत्रातील गट ब अधिकाऱ्यांनी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळ तसेच घालवाड येथील शारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली. विविध भागातील प्रशासनामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना प्रशासनात सुव्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती व्हावी या दृष्टीने दिनांक 15 ते 19 डिसेंबर हा या अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. यामध्ये 41 प्रशिक्षणार्थींचे अधिकारी सहभागी झाले. वनामती नागपूरच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती डॉक्टर अर्चना सोळंकी, प्रशिक्षण समन्वयक श्रीमती वसुधा नाईक, प्रशासकीय सहाय्यक विनोद डोंगरदेवे, रामेती कोल्हापूरचे प्राचार्य अजय कुलकर्णी, सहाय्यक संचालक तानाजी पाटील, श्रीमती मयुरा काळे, चांगदेव गायकवाड, तंत्र सहाय्यक युवराज माने यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. प्रारंभी सर्वच प्रशिक्षणार्थी व अधिकाऱ्यांनी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील प्रयोगशाळेला भेट दिली. यामध्ये माती, पाणी व पाणी परीक्षण या संदर्भातील कारखान्यानं तयार केलेल्या अहवालाची माहिती घेतली. ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न, एकरी 100 टन 150 टनापर्यंत येत असलेलं उत्पादन, जमीन शारपडीची समस्या, त्यावर कारखान्याने केलेले प्रयोग, शारपड मुक्तीचे 29 गावामध्ये 10,000 एकरावरती झालेलं काम, त्याची यशस्वीता यांची विस्तृतपणे माहिती दिली. तर इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे यांनी शारपड मुक्तीसाठी राबवलेल्या सच्छिद्र निचरा प्रणाली या संदर्भात संपूर्णपणे तांत्रिक माहिती सांगितली. प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंका निरसन केलं. यानंतर कारखाना प्रक्षेत्र पाणीमध्ये ऊस तोडणीपासून साखर तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली. घालवाड इथं शारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची भेट देण्यात आली. यामध्ये मुख्य पाईपलाईन, अंतर्गत पाईपलाईन, निचरा प्रणालीचं कार्य, जमीन सुधारणेनंतर येत असलेलं पिकांचं उत्पादन आदींची सखोल माहिती घेतली. श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राबवलेल्या या शारपड मुक्तीच्या कामाचं सर्वांनीच कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय काम करत असताना इथं घेतलेली माहिती निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.